महाराष्ट्र के सामाजिक न्याय मंत्री संजय सिरसाट पर विपक्षी दलों ने शेंद्रा MIDC में 5 एकड़ जमीन खरीदने को लेकर गंभीर आरोप लगाए हैं। उनका कहना है कि यह खरीदारी नियमों के खिलाफ है और इसमें पारदर्शिता की कमी है। हे कॅमिओ डिस्टिलरीज हे रजिस्टर्ड झाली। कॅमिओ डिस्टिलरीज तुम्हाला असं वाटेल की मतलब विट्स तर काही नाही होतं याच्यामध्ये, हे जे जे खेळ खेळण्यात आलेले आहे ते कॅमिओ डिस्टिलरीज कंपनी जे आहे ते रजिस्टर्ड झाली 7 डिसेंबर 2022 ला। 7 डिसेंबर 2022 ला जेव्हा त्यांनी शेंद्राला सांगितलं की मला इथे लँड पाहिजे, त्यावेळी ते रजिस्टर्ड झाली। आता 22 मध्ये सेम डेट नाही आहे, पण त्याच वेळी जेव्हा आता आपल्याला स्वतःचा कॉन्ट्रीब्युशन द्यावा लागतं, सगळं व्हाईट मध्ये असायला पाहिजे। किती द्यायचं आहे त्यांना? 26 करोड 47 लाख। तर त्यांनी त्याच्यामध्ये डायरेक्टर्स केले। 3 डायरेक्टर्स होते त्याच्यामध्ये। एक होते सिद्धांत संजय सिरसाट, दूसरी होती विजया संजय सिरसाट जे त्यांची मिसेस आहे, आणि तिसरे महाशय होते मोठे बिल्डर आहे भावेन भास्कर भाई अमीन। भावेन अमीन जे ज्यांनी ते घर बांधले आणि तिथेच साहेब राहतात आपले, तेच बिल्डर आहे, ते डायरेक्टर होते याच्यामध्ये। कंपनी जेव्हा त्यांनी इनकॉर्पोरेट केली, कशासाठी केले हे भावेन अमीनला याच्यामध्ये आणण्याचं कारण काय आहे? कारण 26 कोटी तर आम्ही दाखवू शकत नाही आमच्याकडे आहे, कारण की आपण तर गरीब आहे। तर फायनान्शियल जे पेपर्स लागतं ते कुणाचे दाखवले? भावेन अमीनचे। आता हे मोठा बिल्डर आहे भावेन अमीन, आणि हे भावेन अमीन साहेब जे आहे ते डायरेक्टर होते। ऑगस्ट मध्ये हे झालं डी रिझर्व, सप्टेंबर मध्ये त्यांनी तातडीने हे करा, अलॉट करा लँड। ते नोव्हेंबर 2023 मध्ये जेव्हा लँड अलॉट झाली तर भावेन अमीन बाहेर पडले। ते डायरेक्टर राहिले नाही, ते फक्त कागदापुरती होते की डॉक्युमेंट दाखवण्यासाठी की माझा फायनान्शियल हे बघा इतका आहे, 6 कोटी जे लँड आपल्याला विकत घ्यायचे आहे 6 कोटीपेक्षा जास्त, ते आम्ही यांच्या डॉक्युमेंटच्या आधारावर। आता हे अमीन साहेब काय केलं? भावेन अमीनने, चांगलं बिल्डर आहे, तर त्यांनी रिझाईन केलं। नोव्हेंबर 2023 मध्ये रिझाईन केलं, बाहेर पडले कंपनीतून। आता 2च डायरेक्टर्स राहिले। लेटेस्ट कालचा तुम्ही ती कंपनीचा हे घेतलं तर तुम्हाला कळेल की 2च डायरेक्टर्स राहिलेले आहे। आदरणीय पालकमंत्री संजय सिरसाट साहेबांची पत्नी विजया संजय सिरसाट आणि दुसरं सिद्धांत संजय सिरसाट, हे याच्यामध्ये राहिले। प्रश्न हे येतो की जे आपण जेव्हा हे बोललो होतो की संजय विट्स विकत घेताना की 5 पार्टनर्स होते, त्यांनी पैसा इकट्ठा केले, 2-2, 3-3 कोटी रुपये आणले आणि ते मग बँकाकडून घेणार होते। त्यामध्ये त्यांनी सांगितलेच नाही की एक तर सिद्धांत सिरसाट होतं आणि दुसरं भागीदार जो होतं ते त्यांची पत्नी होती, ज्याच्यामध्ये त्यांनी रितसर 2.5 लाख रुपये त्यांनी टाकले होते। कॅमिओ डिस्टिलरीज मध्ये भागीदारी डायरेक्टर होण्यासाठी त्यांनी आपल्या अकाउंट मधून 2 लाख रुपये टाकले। ज्या सिद्धांत मटेरियलनी विट्स घेतली होती त्याच्यामध्ये त्यांची पत्नीही होती। म्हणून माझ्यासाठी हे संपलेलं आहे? नाही संपलेलं आहे, काही उत्तर द्यावं लागणार ना, पालकमंत्री आहे आपण। असं थोडी असतं की तुम्ही बोललं की प्रकरण संपलं,
काही उत्तर द्या तुम्ही. मग तुमची पत्नी याच्यामध्ये भागीदार होती का नाही होती? होती. डॉक्युमेंट्स आहेत त्याच्यामध्ये. आणि तुम्ही तुमच्या एफिडेव्हिट मध्ये दिलेले आहे. तुमच्या जे एफिडेव्हिट आहे त्याच्यामध्ये तुम्ही दिलेले आहे